जय जय रामकृष्ण हरी माऊली। फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला विजया एकादशी म्हणतात। यावर्षी विजया एकादशी 6 मार्च रोजी साजरी होत आहे। विजया एकादशीचा दिवस कोणत्याही कार्याची सुरुवात करण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो। यासोबत या दिवशी केलेल्या कामात व्यक्तीला नेहमी यश मिळते। विजया एकादशी दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते। तर आता आपण विजय एकादशीचा शुभ मुहूर्त, पूजाविधी व त्याची व्रतकथा श्रवण करूयात। विजया एकादशीची पूजाविधी। एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून अंघोळ करून पिवळे चंदन, पिवळी फुले, पिवळी मिठाई, लवंग, सुपारी इत्यादींनी पूजा करावी। धूप दीप लावा आणि एकादशीची व्रतकथा श्रवण करा। तुमच्या मनातील समस्या श्री हरी विष्णूंना सांगा। कथा संपल्यानंतर श्री हरी विष्णूची किंवा पांडुरंगाची आरती करावी। आपल्या क्षमतेनुसार ब्राह्मण आणि गरजू लोकांना दान करा आणि नंतर अन्न खावा। विजया एकादशीला ही खबरदारी घ्या। या दिवशी सूर्योदयापूर्वी उठावे, अंघोळ करावी आणि स्वच्छ हलक्या रंगाचे कपडे परिधान करावेत। कांदा, लसूण व वंचित अन्न अजिबात ग्रहण करू नका। एकादशीच्या पूजेमध्ये सकाळ संध्याकाळ स्वच्छ वस्त्र परिधान करूनच व्रतकथा श्रवण करावी। विजया एकादशीला आसनावर बसून ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 108 वेळा जप करावा। आता आपण विजया एकादशीची व्रतकथा श्रवण करूयात। असे म्हणतात की त्रेतायुगात भगवान श्रीराम लंकेवर आक्रमण करण्यासाठी समुद्रकिनारी पोहोचले होते। तेव्हा मर्यादा पुरुषोत्तम राम यांनी समुद्रदेवाला मार्ग देण्याची प्रार्थना केली होती, परंतु समुद्रदेवतेने श्रीरामांना लंकेला जाण्याचा मार्ग दिला नाही। वक्लाभ्य ऋषीच्या आदेशाने रामाने एकादशीचे व्रत पाळले, ज्याच्या प्रभावाने समुद्राने श्रीरामांना मार्ग दिला। यासोबत विजया एकादशीचे व्रत रावणावर विजय मिळवून देण्यासाठी उपयुक्त ठरले। तेव्हापासून ही तारीख विजया एकादशी म्हणून ओळखली जाते। जय जय विठोबा रुक्माई, जय जय विठोबा रुक्माई।